नमस्कार. CMT न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अहमदनगर पालिकेच्या आजच्या सभेमध्ये शिवसेना आणि BJP यांच्यामध्ये खडाजंगी झाली. त्यामध्ये शिवसेना यांनी आपला स्थगिती देऊन सभात्याग केला. सभा होती त्यावेळेस आम्ही जेव्हा सभागृहामध्ये पहिली बात तर आमचे 3च माईक चालू ठेवले. आमच्या राजकीय दृष्टिकोनातून राजकीय हितसंबंध कुठंतरी वाईट करण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही मागच्या वेळेसही अध्यक्ष मॅडमला सांगितलं होतं की मॅडम कमी की 8 माईक किंवा संपूर्ण सभागृहाचे माईक चालू ठेवण्यात यावे आणि आमच्या नगरसेवकांचा आवाज कुठंतरी दाबण्यासाठी 3च माईक यावेळेस चालू ठेवले. तर अध्यक्ष मॅडमला विचारतं, अध्यक्ष मॅडम बोलतात का आम्ही त्या ठेकेदाराला बोलवलं होतं, आता आमच्याकडे फंड नाही आहे. फंड नाही हा विषय सभागृहाचा नाही आहे. आतापर्यंत 3 सभा झाल्या. 3 सभेच्या वेळेस तिन्ही सभेच्या वेळेस आमचे माईक बंद ठेवले जातात. त्यावेळेसही आता आम्ही संपूर्ण सभा आमचे गटनेते होते, अब्दुलबाई होते, सदा पाटील होते, सर्वजणांनी आम्ही त्यांना सांगितलं का मॅडम गेल्या वेळेसही सभागृहाचे माईक बंद आहेत आणि ह्यावेळेस तर 3 माईकावर आले. आता त्यावेळेस पहिले 8 होते, आता 3 माईकवर. म्हणजे आमचा सभागृहाचा राजकीय दृष्टिकोनातून आमच्या नगरसेवकांचा प्रश्न ज्या पद्धतीने आम्हाला उपस्थित करायचे असतात त्या उपस्थित करता येत नाही आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कसे दाबले जावा त्या दृष्टिकोनातून 3 माईक फक्त चालू ठेवले गेलेले. काय नेमकी मागणी असणार आहे? ह्याच्यापुढे जर माईक सगळे चालू नाही ठेवले तर ह्याच्या पुढची पण सभा आम्ही होऊ देणार नाही आहे. कारण का आम्हाला आमच्या जनतेचा आमच्या नागरिकांचा आवाज संपूर्ण नगरसेवकांना कशा पद्धतीने आवाज उचलायचा असतो. कारण का त्याचे सगळे माईक चालू त्याचा स्पीकर संपूर्ण पत्रकार कक्षामध्ये त्याचा आवाज जातो आणि पत्रकार त्याच्यावर आवाज उठवतात. त्या दृष्टिकोनातून आमचा हा विषय आजचा सभागृह तहकूब करण्यात आलेला आहे. आणि पहिला जो विषय होता चर्चेचा जे बाधित नागरिक आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा, त्यावर काय नेमका निर्णय झाला? त्यावेळेस आमचे गटनेते तुम्हाला बोलतील का आजची जो पद्धत होती का ती आम्ही त्यांना त्या बाधितांना घर देण्यासाठी आम्ही सर्वचे सर्व नगरसेवक अब्दुलबाई आमचे गटनेते सदा पाटील आम्ही सर्वजणांनीच त्याच्यावर आवाज उठवला आणि त्यांना त्या बाधितांना घर कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही आवाज उठवला आणि 2 जागा आम्ही त्यांना पर्यायी जागा दिलेल्या आहेत. त्या पर्यायी जागा आम्ही ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या जागा 2 जागेमध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं किंवा म्हाडामध्ये आपण शासनाकडून पैसे घेऊन त्यांना म्हाडामध्ये पुनर्वसन करावं हे आमच्या संपूर्ण सभागृहाचा विषय. त्यावेळेस आम्ही त्यांना मान्यता दिली. आपण बघितलं तर डी केबिन रोडला जोडणारा जो न्यू बॉम्बे हॉटेलच्या गल्लीतनं जाणारा रस्ता आहे तो 3 कोटी रुपयांचा विषय होता. तो सुद्धा याच कारणांमुळे पालिकेला पुनर्वसनाचे अधिकार नसल्यामुळे थांबलाय पुढे जाऊन. त्यामध्ये नगरसेवकांचं सुद्धा घर बाधित होत आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण सभागृहात आवाज होणार आहोत. आवाज आम्ही 100% उठवलेला आहे. ज्यावेळेस ज्या पद्धतीने तिथे तुम्ही बघितलं असाल तो बॉम्बे हॉटेलच्या पुढं गेट लावलं गेले. आज तुम्ही 2 व्हीलरसुद्धा जाता येत नाही तिथे आणि तिथून ते मला वाटतं कोणत्या तरी एक नेत्याने तिथं गेट लावून टाकलं आहे आणि ती जाणं येणारा सामूहिक रस्तासुद्धा बंद केला गेलेला आहे. तर मी ज्यावेळेस पूर्ण वसन होईल त्यावेळेस आम्ही तो रस्ता 100% चालू करू आणि तो विषय पुढच्या वेळेस सभागृहाच्या आमच्या अध्यक्ष मॅडमला तर मी विषय घेण्यासाठी सांगितलेला आहे. तिसरा विषय जो होता तो कचऱ्याचा विषय होता शहरातला. त्या विषयावर चर्चा झाली नाही आणि असा आरोप झाला सभागृहात की कचऱ्याचा विषय इतका महत्त्वाचा असून सुद्धा आपण सभा तहकूब करतो. कचऱ्याचा विषय हा संपूर्ण सभागृहाचा विषय आम्ही सगळा तहकूब केलेली आम्ही कॅन्सल केलेली नाही आहे, रद्द केलेली नाही आहे. त्याच्यामुळं पुढच्या वेळेस जो विषय येईल त्यावेळेस आम्ही तो कचऱ्याचा विषय 100% घेऊ. विषय आज बबलू सिंग हे त्यांच्या पत्नी नगरसेविका काय नाव त्यांचं ते मीनू सिंग यांच्या बबलू सिंगबद्दल आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये हा कागद दाखवला MRTP ॲक्टनुसार त्यांच्या MRTP दाखल झालेला आहे तर त्यावेळेस आम्ही त्या मॅडमला सांगितलं का हा मिनिट्समध्ये तुम्ही नोंद करा. तर मॅडमनी सरळ आम्हाला सांगितलं की मिनिट्समध्ये नोंद करता येणार नाही, तुम्हाला लास्ट विषय घ्या आणि त्यानंतर आम्ही मिनिट्समध्ये हा नोंद करू. अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्हाला संपूर्ण पत्रकारांना मी सांगतो. ज्यावेळेस एखाद्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो त्याचं पद रद्द होतं आणि हे पत्र आपण ज्यावेळेस नगरपालिकेने हे कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे होतं का बाबा यांच्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे तर त्यानुसार यांचं पद त्यावेळेसच त्यांना नगरसेवकासाठी पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण पत्रकारांच्या समोर हा गुन्हा समोर ठेवण्यात पाहिजे होता. पण नवऱ्यावर दाखल असेल तर बायकोचं पद रद्द होतं का? ब्लड रिलेशनसाठी कोणी असू द्या, तुम्हाला सांगतो ब्लड रिलेशनमध्ये नवरा असू द्या, काका असू द्या किंवा जो ब्लड रिलेशन भाऊ असू द्या, ब्लड रिलेशनमध्ये जो कोण असेल त्याच्यावरती आणि नवरा आहे तो त्याच्यामुळं ब्लड रिलेशनमध्ये तो गुन्हा दाखल होतो. ती माहिती त्या
शपथपत्रावरती ती आपण दिली आणि आम्ही फक्त निदर्शनात आणून दिलेलं आहे. आज तुम्हाला सांगतो सभागृहामध्ये आम्ही अध्यक्ष मॅडमला नुसता हा गुन्हा दाखल न करता बी फॉर्म जो तुम्हाला सांगतो आज जी नगरपालिका उभी आहे त्याचा बी फॉर्म हे जे फायरचं तुम्हाला दिसतंय समोर तो फायरचं हे चालू नाही आहे, याचा बी फॉर्म घ्यावा लागतो. तो बी फॉर्म फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तो बी फॉर्मसुद्धा घेतलेला नाही आहे. आज आपल्या नाट्यगृहामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी करोडो रुपये आणून आज मला वाटतं नाट्यगृह बनवलं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांनी कुठंतरी लोकांच्या जीवाशी खेळून जीवांचा जीव धोक्यात टाकून ज्या पद्धतीने हा बी फॉर्म जोडला नाही गेलेला आहे. कारण का बी फॉर्म घेणं म्हणजे ज्यावेळेस एखादी वास्तू ताब्यात देण्याच्या पूर्वी हे तुम्ही फायर स्टेशन चालू करावं लागतं, ते त्यांनी केलेलं नाही आहे. हे आदाकदाची जर इथं मोठी हादसा झाला, दुर्घटना झाली, इथं जर आग लागली किंवा नाट्यगृहात आग लागली तर त्याला कुठंही बी फॉर्म दिलेला नाही आहे. याचा अर्थ तुमचं फायर स्टेशन बंद आहे. आणि त्याच्यानंतरही अधिकाऱ्यांनी हे केलं आहे का त्याला मला वाटतं हे दिलेलं आहे CC दिलेली. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तर हे चीफ ऑफिसरांचं काम आहे. CC दिलीच नाही पाहिजे त्यांना. तर एवढंच आम्ही सभागृहाच्या कारवाईची कोणावर मागणी केली या प्रकरणात? आम्ही तडवी साहेबांवर केलेली आहे. संबंधित अधिकारी जे आहेत त्याच्या त्या खात्याचे त्यांच्यावर मी हे करेल का त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. MIDP अंतर्गत तुम्ही जो बबली सिंगच्या बाबतीत नगराध्यक्षांकडे आपण ही मागणी करणार आहात का त्याबद्दल? हो, आम्ही पत्राद्वारे करणार आहात. आणि नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं की पुढच्या वेळेस हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात यावे, त्यासाठी तुम्ही पत्र द्या. तर आम्ही पत्र देऊन पुढच्या वेळेस सभागृहासमोर हा विषय मांडणार आहोत. जनतेची फसवणूक करणाऱ्यांचा अंबरनाथकरांची फसवणूक करणाऱ्यांचा शिवसेना धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो जनतेची फसवणूक करणाऱ्या शिवसेनेचा धिक्कार असो अंबरनाथकरांची फसवणूक करणाऱ्यांचा अंबरनाथकरांची फसवणूक करणाऱ्यांचा मध्ये आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अंबरनाथ शहरातल्या विविध ज्वलंत असणाऱ्या विषयांना घेऊन त्या ठिकाणी सभा बोलवण्यात आली होती. आज अंबरनाथमध्ये अनेक प्रकल्पांमध्ये त्या ठिकाणी भरपूर जण त्या ठिकाणी आपले नागरिक बाधित होत आहेत. उदाहरणार्थ शिवमंदिर या प्रकल्पामध्ये जवळपास 50 ते 60 कुटुंब त्या ठिकाणी बाधित झाले. ते कुटुंब होते उल्हासनगर महापालिका क्षेत्रात, परंतु त्यांना घर द्यायची जबाबदारी, त्यांना विस्थापन करायची जबाबदारी अंबरनाथ नगरपालिकेने त्या ठिकाणी घेतली होती. अंबरनाथ नगर परिषद ते करू शकली नाही म्हणून त्याकरता मोर्चा देखील त्यांनी त्या अंबरनाथवर काढला होता 2 आठवड्यापूर्वी. आणि तेव्हा अंबरनाथ नगर परिषदच्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लेखी दिलं होतं की आम्ही येत्या जनरल बॉडीच्या विशेष सभेमध्ये तो विषय त्या ठिकाणी मार्गी लावू. आणि एवढंच नाही तर आपल्या सर्वांना ठाऊक असेल की येत्या 15-20 दिवसामध्ये कधीही पाऊस त्या ठिकाणी आगमन होऊ शकते. अनेक आसपासच्या नगरपालिकांमध्ये महापालिकांमध्ये त्या ठिकाणी नाले सफाईचं काम चालू झालंय. अनेक महापालिकांमध्ये आपण पाहतो की सर्व काही पावसाची पूर्वतयारी चालू झाली आहे, परंतु आजपर्यंत अंबरनाथ नगरपालिकेने आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई त्यावर केली नाही. आपण पाहू शकतो की अंबरनाथ शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य साठलंय. नाले त्या ठिकाणी ओव्हरफ्लो होत आहेत, भुयारी गटार त्या ठिकाणी संपूर्ण पाणी रस्त्यावर आले. आज आपण पाहतो की जे सफाई कर्मचारी आहेत ते हवे तेवढे त्या ठिकाणी वॉर्डात काम करणारे उपलब्ध नाही आहेत. आणि ह्या सर्व विषयांना लक्षात घेत एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु ते सर्व शिवसैनिकांच्या नगरसेवकाने बालहट्ट म्हणून एक केळीवाना प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. या सर्व समस्यातनं पळण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला, परंतु त्याच्या मानसिकतेत आज सुद्धा दिसते नाही. मागच्या वेळेस पण त्या ठिकाणी त्यांच्या विरोधी भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील किंवा अंबरनाथ विकास आघाडीचे सदस्यांचे विषय त्या ठिकाणी नामंजूर केले. विषय खूप महत्वाचे होते, पावसाच्या पूर्वीच्या तयारीचे विषय होते, परंतु एक खराब राजकारणाचं उदाहरण आणि खराब राजकारण कसं केलं 25 वर्ष हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आज दाखवून दिलं. याकरिता आम्ही सर्वच अंबरनाथ विकास आघाडीचे नगरसेवक सदस्य एकत्रित येऊन या ठिकाणी त्या शिवसेनेच्या या 25 वर्ष घाणेरड्या चाललेल्या विचाराचा या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करतोय. आणि आपल्याला या ठिकाणी सांगतो हे आंदोलन
आम्ही त्या ठिकाणी रास्त्यावर आणल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. जनतेसमोर यांचं ब्ल्यूप्रिंट त्या ठिकाणी नेलं पाहिजे की कसं यांनी त्यांच्या 4 मतांच्या जोरावर हे पूर्ण अंबरनाथ शहराला वेठीस धरण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. नक्कीच आज जी विशेष सभा आयोजित केली होती त्यावेळेस गेल्या ज्या मीटिंगमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचे मिनिट्स जाणीवपूर्वक ते वगळण्यात आले आणि ते मिनिट्स म्हणजे मिनिट्स न देण्याचं कारण म्हणजे त्यावरती झालेले आरोप असतात अधिकाऱ्यांवर असोत किंवा एखाद्या नागरिकांचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संबंधितांवरती झालेले आरोप असतात. मग ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आज विरोधकांकडनं झाल्यामुळे आजची सभा आणि तसेच आता हे सर्व सदस्य जे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वार्डातून निवडून आलेले आहेत त्या वार्डाचा विकास करण्याकरिता त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता गेल्या सभेमध्ये त्यांनी 8 माईक जाणीवपूर्वकच चालू ठेवले होते. आता त्यांची आज ते 8वरून त्यांची माईक संख्या फक्त 3 आहे. त्याच्यामुळे आमचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या सभा तहकूब केलेली आहे. प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो असा तुमचा आरोप आहे का? नक्कीच, कारण झालेल्या ज्या चुका आहेत प्रशासनाकडनं. आता ह्या बिल्डिंगला ही जी वास्तू उभी राहिली आहे याला कंप्लेशन सर्टिफिकेट त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेलं आहे. जर कामच अपूर्ण आहे तर मग कंप्लेशन सर्टिफिकेट का देण्यात आलं हा एक आमचा आरोप आहे. कारण इथे जर एखादी दुर्घटना घडली, जर एखाद्या सभागृहात किंवा एखाद्या केबिनला जर आग लागली तर साधी इथे फायर स्टेशनसुद्धा जी कार्यान्वित नाही आहे. मग अशा अवस्थेमध्ये इथे एवढे नागरिक येतात, आपापल्या प्रभागातील समस्या घेऊन येतात. मग त्या अशा वेळेस त्यांचा सेफ्टी काय आहे? आपण नागरिकांचा अपमान केला आहे सभा तहकूब करून असं नगराध्यक्ष हे ते काही आरोप करतील. मुळात विषय समजून घ्या साहेब तुम्ही की सर्व पत्रकारांना तेच आमचं म्हणणं आहे की आमचा आवाज दाबण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे आम्ही सभा तहकूब केलेली आहे आणि आम्ही सभा रद्द केलेली नाही, सभा तहकूब केलेली आहे. कचऱ्याचा विषय पुढच्या सभेत येईल का? नक्कीच येईल.